विद्यार्थी मित्रो, मागणी विश्लेषण या प्रकरणामध्ये आपण मागणीचा अर्थ, वैशिष्ट्ये, मागणी पत्रक, मागणीचे प्रकार, मागणी वक्र डावीकडून उजवीकडे वरून खाली येण्याची कारणे, मागणीचा नियम, अपवाद आणि गृहीते यांचा अभ्यास केलेला आहे. आज आपण मागणीतील विचलन आणि मागणीतील बदल यांचा अभ्यास करणार आहोत. मागणीतील विचलन आणि मागणीतील बदल याचा फरकाच्या स्वरूपात किंवा तुलनात्मक स्वरूपात आज आपण अभ्यास करणार आहोत. तर त्यामध्ये पहिला मुद्दा आहे मागणीतील विचलन. तर मागणीतील विचलन म्हणजे काय? इतर परिस्थिती स्थिर असताना किंवा इतर परिस्थिती कायम असताना वस्तूची किंमत बदलल्यामुळे वस्तूच्या मागणीमध्ये बदल घडून येतात किंवा चढ उतार होतात, त्याला मागणीतील विचलन असे या ठिकाणी म्हटले जाते. म्हणजे मागणीच्या विचलनामध्ये इतर परिस्थितीमध्ये कोणत्याही प्रकारचे बदल होत नाहीत, जसे की उत्पन्न, लोकसंख्या, आवडीनिवडी, करविषयक धोरण इत्यादी घटकांमध्ये कोणत्याही प्रकारचे बदल होत नाहीत, ते स्थिर राहतात. आणि किंमत कमी जास्त झाल्यामुळे मागणी कमी जास्त होते. म्हणजे किंमत कमी झाली तर मागणी वाढते आणि किंमत वाढली तर मागणी कमी होते. तर त्यालाच मागणीतील विचलन असे या ठिकाणी म्हटले जाते. थोडक्यात असे म्हणता येईल की इतर परिस्थिती स्थिर असताना किमतीत बदल झाल्यामुळे मागणीत जे चढ उतार घडून येतात त्याला मागणीतील विचलन असे या ठिकाणी म्हटले जाते. याच्या विरुद्ध मागणीतील बदल. तर मागणीतील बदल म्हणजे काय? तर किंमत स्थिर असताना इतर परिस्थितीमध्ये बदल झाल्यामुळे मागणीमध्ये चढ उतार घडून येतात, त्याला मागणीतील बदल असे या ठिकाणी म्हटले जाते. म्हणजे मागणीतील बदलामध्ये वस्तूची किंमत स्थिर राहते, त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे बदल होत नाही. मात्र इतर परिस्थितीमध्ये अनुकूल किंवा प्रतिकूल बदल घडून येतात आणि त्याचा परिणाम म्हणून मागणीमध्ये वाढ किंवा मागणीमध्ये घट झालेली दिसते, त्याला मागणीतील बदल म्हटले जाते. इतर परिस्थिती म्हणजे लोकांचं उत्पन्न, आवडीनिवडी, कर, देशाची लोकसंख्या यामध्ये अनुकूल किंवा प्रतिकूल बदल होतात आणि त्याचा परिणाम म्हणून मागणीमध्ये वाढ किंवा घट होते, त्याला मागणीतील बदल म्हटले जाते. म्हणजे थोडक्यात असे म्हणता येईल की किंमत स्थिर असताना इतर परिस्थितीमध्ये बदल झाल्यामुळे मागणीमध्ये जे चढ उतार होतात त्याला मागणीतील बदल असे या ठिकाणी म्हटले जाते. तर मागणीतील विचलन. तर मागणीतील विचलनामध्ये दोन प्रकार सांगितले जातात. एक मागणीतील विस्तार किंवा प्रसरण आणि मागणीतील संकोच किंवा आकुंचन. तर त्यामध्ये पहिला प्रकार आहे मागणीतील विस्तार किंवा प्रसरण. तर मागणीतील विस्तार म्हणजे काय? तर इतर परिस्थिती स्थिर असताना वस्तूची किंमत कमी झाल्यामुळे मागणीमध्ये वाढ होते, त्याला मागणीतील विस्तार किंवा प्रसरण असे या ठिकाणी म्हटले जाते. म्हणजे मागणीचा विस्तार होत असताना इतर परिस्थिती स्थिर राहते, जसं की लोकांचं उत्पन्न, आवडीनिवडी, देशाची लोकसंख्या, करविषयक धोरण इत्यादीमध्ये कोणतेही बदल होत नाहीत, हे घटक स्थिर राहतात. आणि किंमत कमी झाल्यामुळे काय होते? मागणी वाढते, त्याला मागणीतील विस्तार किंवा प्रसरण असे या ठिकाणी म्हटले जाते. हा मागणीतील विस्तार आपल्याला पुढील आकृतीच्या आधारे दर्शवता येईल. तर या आकृतीमध्ये मागणीतील विस्तार दर्शवलेला आहे. त्यामध्ये क्ष अक्षावरती मागणी आणि या अक्षावरती किंमत दर्शवलेली आहे आणि मम हा मागणी वक्र आहे. वस्तूची किंमत अक वरून अक वन अशी कमी झाली तर वस्तूची मागणी अब वरून अब वन अशी वाढलेली दिसून येते. आणि त्यामुळे मम या मागणी वक्रावरती स बिंदूकडून स वन बिंदूकडे खाली येणारा जो मागणी वक्र आहे हा मागणीतील विस्तार दर्शवतो. म्हणजेच आकृतीच्या आधारे देखील आपल्याला मागणीतील विस्तार या ठिकाणी दाखवता येतो. तर याच्या विरुद्ध मागणीतील वृद्धी किंवा वाढ. तर मागणीतील बदल याच्यामध्ये दोन प्रकार सांगितले जातात. मागणीतील वृद्धी किंवा वाढ आणि मागणीतील ह्रास किंवा घट हे दोन प्रकार सांगितले जातात. त्यामध्ये पहिला प्रकार मागणीतील वृद्धी किंवा वाढ. तर मागणीतील वृद्धी म्हणजे काय? तर किंमत स्थिर असताना इतर परिस्थितीमध्ये अनुकूल बदल झाल्यामुळे मागणीमध्ये वाढ होते
त्याला मागणीतील वृद्धी किंवा वाढ असे या ठिकाणी म्हटले जाते. म्हणजे मागणीतील वृद्धीमध्ये वस्तूची किंमत स्थिर राहते आणि इतर परिस्थितीमध्ये जसं की लोकांचं उत्पन्न, आवडीनिवडी, देशाची लोकसंख्या, करामध्ये घट केली जाते. म्हणजे या सर्व घटकांमध्ये अनुकूल बदल होतात, चांगले बदल होतात आणि त्यामुळे वस्तूची मागणी काय होते, वाढते. त्याला मागणीतील वृद्धी किंवा वाढ असं या ठिकाणी म्हटले जाते. थोडक्यात असं म्हणता येते की किंमत स्थिर असताना इतर परिस्थितीमध्ये अनुकूल बदल झाल्यामुळे मागणीमध्ये जी वाढ होते त्याला मागणीतील वृद्धी किंवा वाढ असं या ठिकाणी म्हटले जाते. आता ही मागणीतील वृद्धी किंवा वाढ आपल्याला पुढील आकृतीने दर्शवता येईल. या आकृतीमध्ये जर विचार केला तर मागणीतील वृद्धी किंवा वाढ या ठिकाणी दर्शवलेली आहे. त्यामध्ये क्ष अक्षावरती मागणी आणि या अक्षावरती किंमत दर्शवलेली आहे. मम हा मूळ मागणी वक्र आहे आणि मवन हा नवीन मागणी वक्र आहे. तर वस्तूची किंमत अक असताना मागणी अब एवढी केलेली आहे आणि त्यामुळे मम हा मागणी वक्र प्राप्त होतो. परंतु आपण असे गृहीत धरू की व्यक्तीच्या उत्पन्नामध्ये वाढ झाली. तर व्यक्तीच्या उत्पन्नामध्ये वाढ झाल्यामुळे वस्तूची किंमत स्थिर असताना ही मागणी वाढते आणि म्हणून बघा वस्तूची किंमत अक असताना व्यक्तीचं उत्पन्न वाढल्यामुळे मागणी अब वन अशी वाढते आणि त्यामुळे नवीन मागणी वक्र आपल्याला मम हा नवीन मागणी वक्र या ठिकाणी प्राप्त होतो की जो मागणी वक्र मम या मूळ मागणी वक्राच्या कुठल्या बाजूला आहे, उजव्या बाजूला या ठिकाणी सरकलेला आहे किंवा उजव्या बाजूला आहे की तो मागणीतील वृद्धी दर्शवतो. म्हणजे मागणीतील वृद्धी होत असताना इतर घटक आहेत, या इतर घटकांमध्ये अनुकूल बदल होतात आणि अनुकूल बदल झाल्यामुळे मागणीमध्ये काय होते, वाढ होते आणि त्यामुळे मागणी वक्र आहे, मागणीतील वृद्धी दर्शवणारा जो वक्र आहे तो मूळ मागणी वक्राच्या उजव्या बाजूला सरकत असलेला दिसून येतो. त्यानंतर मागणीतील विचलन. आता मागणीतील विचलनामध्ये दुसरा प्रकार मागणीतील संकोच किंवा आकुंचन हा सांगितला जातो. तर मागणीतील संकोच म्हणजे काय, तर इतर परिस्थिती स्थिर असताना वस्तूच्या किमतीमध्ये वाढ झाल्यामुळे मागणी कमी होते, त्याला मागणीतील संकोच किंवा आकुंचन असं या ठिकाणी म्हटले जाते. म्हणजे या ठिकाणी इतर परिस्थितीमध्ये जसं लोकांचं उत्पन्न, आवडीनिवडी, देशाची लोकसंख्या, करविषयक धोरण यामध्ये कोणत्याही प्रकारचे बदल होत नाही, ते सर्व घटक स्थिर राहतात आणि हे सर्व घटक स्थिर असताना वस्तूची किंमत काय होते, वाढते आणि वाढल्यामुळे त्या वस्तूची मागणी कमी होते, त्याला मागणीतील संकोच किंवा आकुंचन असं या ठिकाणी म्हटले जाते. तर हेच आपल्याला आकृतीच्या आधारे दर्शवता येईल. या आकृतीचा जर आपण विचार केला तर या आकृतीमध्ये मागणीतील संकोच किंवा आकुंचन दर्शवलेलं आहे. त्यामध्ये क्ष अक्षावरती मागणी आणि य अक्षावरती किंमत दर्शवलेली आहे आणि मम हा मागणी वक्र आहे. तर वस्तूची किंमत अक वरून अक 2 अशी वाढली, अक 2 अशी झाली, तर वस्तूची मागणी अब वरून अब 2 अशी कमी होते. म्हणजे अब 2 अशी कमी झालेली आपल्याला दिसते आणि त्यामुळे मम या मागणी वक्रावरती स बिंदूकडून स 2 बिंदूकडे वर जाणारा जो मागणी वक्र आहे हा मागणीतील संकोच किंवा मागणीतील आकुंचन दर्शवतो. म्हणजे वस्तूची किंमत वाढल्यानंतर मागणी कमी होते हे या ठिकाणी दर्शवते. तर यामध्ये आणखी एक मुद्दा विचारात घेण्यासारखा आहे, तो म्हणजे कोणता, तर मागणीतील विस्तार आणि मागणीतील संकोच एकाच मूळ मागणी वक्रावरती आपल्याला दर्शवता येतो. आता याच आकृतीचा जर आपण विचार केला तर बघा या ठिकाणी की अक किंमत असताना वस्तूची मागणी अब आहे आणि ही किंमत वाढून अक 2 झाली तर मागणी अब 2 होते आणि त्यामुळे मागणी वक्र स बिंदूकडून स 2 बिंदूकडे वरती जातो. हा मागणी वक्र मागणीतील काय दर्शवतो, संकोच दर्शवतो. पण याच ठिकाणी वस्तूची किंमत अक 2 वरून अक अशी कमी झाली तर मागणीमध्ये अब 2 वरून अब अशी वाढ होते आणि त्यामुळे मागणी मम या मागणी वक्रावरील स 2 बिंदूकडून स बिंदूकडे खाली येणारा जो मागणी वक्र आहे हा मागणीतील काय दर्शवतो, विस्तार दर्शवतो. म्हणजे एकाच मागणी वक्रावरती आपल्याला मागणीतील विस्तार आणि मागणीतील संकोच दर्शवता येतात. तर याच्या विरुद्ध आपल्याला मागणीतील बदल, त्यामध्ये दुसरा प्रकार मागणीतील ऱ्हास किंवा घट हा सांगता येतो.
आता मागणीतील ऱ्हास किंवा घट म्हणजे काय, तर किंमत स्थिर असताना इतर परिस्थितीमध्ये प्रतिकूल बदल झाल्यामुळे मागणीमध्ये घट होते, त्याला मागणीतील घट किंवा ऱ्हास असे या ठिकाणी म्हटले जाते. म्हणजे मागणीतील ऱ्हास होत असताना किंमत स्थिर असते, किमतीमध्ये कोणत्याही प्रकारचे बदल होत नाहीत. मात्र इतर परिस्थिती जसे की लोकांचं उत्पन्न, आवडीनिवडी, देशाची लोकसंख्या यामध्ये काय होते, घट होते, करामध्ये वाढ केली जाते. तर अशा प्रकारचे प्रतिकूल बदल होतात. म्हणजे प्रतिकूल बदल झाल्यामुळे मागणी काय होते, कमी होते. त्याला मागणीतील ऱ्हास किंवा घट असं या ठिकाणी म्हटले जाते. थोडक्यात आपल्याला असं म्हणता येतं की किंमत स्थिर असताना इतर परिस्थितीमध्ये प्रतिकूल बदल झाल्यामुळे मागणी कमी होते, त्याला मागणीतील घट किंवा मागणीतील ऱ्हास असं या ठिकाणी म्हटले जाते. हेच आपल्याला पुढील आकृतीने दर्शवता येईल. या आकृतीचा जर विचार केला तर मागणीतील ऱ्हास दर्शवलेला आहे. आता त्यामध्ये क्ष अक्षावरती मागणी आणि या अक्षावरती किंमत दर्शवलेली आहे. मम हा मूळ मागणी वक्र असून मटू हा काय आहे, नवीन मागणी वक्र आहे की जो मागणीतील काय दर्शवतो, ऱ्हास दर्शवतो किंवा घट दर्शवतो. आता यामध्ये वस्तूची किंमत अक आहे. अक किंमत असताना अब एवढी मूळ मागणी केली जाते आणि त्यामुळे मम हा मूळ मागणी वक्र प्राप्त होतो. परंतु आपण असं गृहीत धरू की उपभोक्त्याच्या उत्पन्नामध्ये घट झाली, उपभोक्त्याचं उत्पन्न कमी झालं आणि त्यामुळे उपभोक्त्याचं उत्पन्न कमी झाल्यामुळे उपभोक्ता अक या किमतीलाच अब टू एवढी कमी मागणी करतो आणि त्यामुळे आपल्याला मटू हा नवीन मागणी वक्र प्राप्त होतो की हा मागणी वक्र मूळ मागणी वक्राच्या डाव्या बाजूला आहे आणि तो मागणीतील काय दर्शवतो, ऱ्हास या ठिकाणी दर्शवत असलेला दिसून येतो. आता यामध्ये आणखी एक मुद्दा विचारात घ्यावा लागतो, तो म्हणजे मागणीतील वाढ आणि मागणीतील ऱ्हास हा एकाच मागणी वक्रावरती दर्शवता येत नाही. मागणीतील वाढ आणि मागणीतील ऱ्हास दर्शवण्यासाठी नवीन मागणी वक्र काढावे लागतात. म्हणजे मागणीतील वाढ दर्शवण्यासाठी मूळ मागणी वक्राच्या उजव्या बाजूला मागणी वक्र काढावा लागतो आणि मागणीतील ऱ्हास दर्शवण्यासाठी मूळ मागणी वक्राच्या डाव्या बाजूला नवीन मागणी वक्र काढावा लागतो. तर अशा पद्धतीने आज आपण मागणीतील बदल आणि मागणीतील विचलन या दोघांमधील फरकाच्या स्वरूपात किंवा तुलनात्मक स्वरूपात या ठिकाणी अभ्यास आपण केलेला आहे.